आज ना एक गोष्ट क्लिअरच करू आपण. युअर लाईफ डज नॉट रन ऑन पीपल ओपिनियन्स. ते फक्त तुमच्या हातात आहे. कारण आपण जर आपलं माइंडसेट जर बदललं नाही तर परिस्थिती तीच राहील. एक दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. एक तर तिला ब्लेम करायचं, एक तर चॅलेंज आहे असा विचार करून त्या ज्या गोष्टी त्या ॲक्सेप्ट करून पुढे चालत राहायचं. तरच आपलं फ्युचर आपण चेंज करू शकतो, तरच आपण त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो, तरच आपण रोजचा दिवस छान व्यवस्थित डिसिप्लिननी त्याच्यामध्ये काम करून आनंदी घालू शकतो. दोन व्यक्ती असतात. वन सेज ओन्ली प्रॉब्लेम आणि दुसरा म्हणतो हे चॅलेंजेसचे दिवस आहेत, नक्कीच मी ट्राय करणार, काहीतरी खाणार. कारण आपण दुसऱ्यावर जर डिपेंड राहिलो ना, ब्लेमिंग इज इझी. कारण ते एकदम सोपं आहे. दुसऱ्यांमुळे झाले नाही, घरच्यांमुळे झाले नाही हे बोलणं खूप सोपं आहे. पण चॅलेंज घेऊन ज्यावेळेस तुम्ही ते काम करायला लागतात ना, ते खूप हार्ड आहे आणि त्यातच खरं तुम्ही छान घडत असता. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे, ट्रूथ आहे एक गोष्ट, फ्युचर फक्त तुमच्या हातात आहे. त्याच्यावर आपण एक छोटीशी स्टोरी. वन डे एक मुलाला त्याची आई एक दिवस कोरा कागद आणि एक पेन देते आणि त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की मम्मी हे कशासाठी. तर ती म्हणते हा कोरा कागद आणि पेन तुझ्या हातात आहे, मग तुझ्या असं डोक्यात वाटतंय का की हा जो कागद आहे हा दुसऱ्यांनी कोणीतरी येऊन लिहावा आणि म्हणजे तू घडशील, असं जर तुझ्या डोक्यात असेल तर ते होऊ शकणार नाही. कारण तुझं फ्युचर तुझ्या हातात आहे, पेन तर तुझ्या हातात आहे, दुसरं कोण कसं लिहिल. हे सगळं तो लहानपणी ऐकत असतो. नंतर काही दिवस जातात आणि तो जसा मोठा होतो त्याला प्रॉब्लेम्स येतात, चॅलेंजेस येतात, डिप्रेशन येतं आणि खूप तो अपडाऊनमध्ये थोडा डिस्टर्ब झालेला असतो. त्यावेळेस तो असं म्हणतो की ह्या लाईफने सगळा माझा टार्गेट अचिव्हमेंट सगळं घालवलं, मी सक्सेसच नाही झालो. आणि मग त्यावेळेस त्याला आईचं वाक्य आठवतं की पेन तर तुझ्या हातात आहे. वन डे तो डिसाईड करतो थोड्या थोड्या गोष्टी मी माझ्याकडे पाहून चेंज करण्याचं पाहतो. मग तो काय करतो, नवीन स्किल शिकण्याकडे लक्ष देतो. जे सक्सेस व्यक्ती झालेत, छान विचार आहेत, त्यांच्यामध्ये थोडंसं पाहून त्यांच्या आणि आपल्या विचारात काय बदल आहे का तो पाहतो. थोडंसं डिसिप्लिनने स्वतःकडे कसं लक्ष देईल त्या पॉईंटकडे लक्ष देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही काम आहे ना, ती कन्सिस्टन्सीने मी कसं करेल त्या पॉईंटकडे तो लक्ष द्यायला. मग काय, हळूहळू हळूहळू त्याच्यात ग्रोथ व्हायला लागते. हे सगळ्या गोष्टी त्याच्या माइंडसेट ज्यावेळेस तो बदलतो ना, त्याच्यानंतर ही ग्रोथ व्हायला लागते. आणि मग ऑब्व्हियसली त्याला लोक विचारायला लागतात की अरे एवढा छान तू सक्सेस कसा झाला. आणि मग तो त्यावेळेस हसतो आणि म्हणतो तुम्हाला हे जे माझं सक्सेस जे दिसतं हे बाहेरून कोणत्या गोष्टी बदलल्याने मिळालेलंच नाही. खरं तर हे सगळं सक्सेस माझ्याकडं पेन असल्यामुळे, मी माझ्यावर काम केल्यामुळे, मी माझं माइंडसेट बदलल्यामुळं हे सगळं सक्सेस मला मिळालं. म्हणजेच काय, मोरल ऑफ द स्टोरी ही आहे, तुम्ही डिपेंड राहू नका की होईल होईल नक्कीच चांगलं होईल, मला कुठून तरी हेल्प मिळेल, कुठून तरी मला फायदा होईल, कोणीतरी मला ऐन वेळेस त्या गोष्टीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करेल. ह्या ज्या भ्रमात आहे ह्यातून बाहेर निघा. कारण जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट ती सिच्युएशन ते बदलणारच नाही. त्याच्यामुळे फ्युचर फक्त तुम्ही म्हणजे तुम्हीच बदलू शकता, बाकी कोणीच बदलू शकत नाही. कारण पेन तुमच्या हातात आहे, माइंडसेट तुमच्या हातात आहे, ते डिसिजन घेणं तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे सगळं काही थोडं रिलॅक्स म्हणून थोडं बाजूला ठेवा आणि स्वतः मी काय करणार आहे, काय करू शकतो आणि काय केलं पाहिजे त्या पॉईंटकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही खास फ्युचरमध्ये सक्सेस होता आणि आनंदी राहता आणि तुमची स्टोरी कोणीतरी आवर्जून शेअर करू शकतं की झालं तर ह्या समोरच्या व्यक्तीसारखं झालं पाहिजे. तर चला आपण आपल्या स्वतःला कसं छान डिसिजन घेऊन त्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येईल ह्या पॉईंटकडे लक्ष देऊ आणि खूप छान फ्युचरसाठी तयार व्हा. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा की कधीपासून तुम्ही तुमच्या पेनवर तुमचे ड्रीम लिहायला चालू करता आणि त्या प्रकारे स्वतःला तयार करण्याकडे लक्ष देतात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.